नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एबीके स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण बुलढाणा जिल्हा पोलीस भरतीचा दिनांक 3 एप्रिल 2018 साली झालेला आज आपण इथे पेपर पाहणार आहोत। तर या पेपरचा आज आपण इथे भाग 1 पाहणार आहोत। तर या भाग 1 मध्ये आपण त्याचे सुरुवातीचे महत्त्वाचे असे पहिले 25 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त ठरू शकतात, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। पाहूया त्याच्या आपल्या बुलढाणा जिल्हा पोलीस भरतीच्या पेपरमधील भाग 1 मधील प्रश्न पहिला। तर प्रश्न पहिला तुम्ही इथे आता पाहू शकता, काय दिलेला आहे। इंद्र हा 2022चा कोणत्या दोन देशांशी संबंधित सैन्य अभ्यास आहे। म्हणजे आता युद्ध सराव हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहेत, कोणकोणत्या देशामध्ये होतात ते। तर हा त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता। तर जो इंद्र हा सराव होता तर तो भारत आणि रशिया या दोन देशांमध्ये झालेला होता। कोणता? आपला भारत देश आणि रशिया या दोन देशांमध्ये संबंधित हा सैन्य अभ्यास आहे इंद्र सराव, लक्षात ठेवा 2022चा। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 2 काय दिलेला आहे ते। तर आता पुरस्काराशी संबंधित हा प्रश्न आहे। काय दिले आहे? 67वा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार खालीलपैकी कोणत्या चित्रपटास मिळाला। तर सध्याचे 2023चे जे सर्व पुरस्कार आहेत 23 आणि 24 मिळून, तर ते सर्व तुम्ही करून ठेवा। तर 67वा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जो होता तर तो मारक्कर जो पिक्चर होता तर त्यासाठी मिळालं होतं। मारक्कर ऑप्शन 4 मध्ये तुम्हाला दिसत आहे। तर 67वा राष्ट्रीय चित्रपट जो पुरस्कार होता तर त्या मारक्कर या चित्रपटास दिलेला होता। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 3 सन 2022 मध्ये अंडर-19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती। म्हणजे आत्ताच ही जी झाली होती सन 2022ची, तर आत्ताचा करंट अफेअरचा हा प्रश्न आहे। तर ती जी झाली होती तर ती कोठे झाली होती, तर ती दक्षिण आफ्रिका येथे झाली होती अंडर-19 विश्वचषक, जो की ऑस्ट्रेलियाने जिंकलेला आहे, आपल्या भारताला फायनलमध्ये हरवलं होतं। तर कुठे झाली होती, तर ती दक्षिण आफ्रिका येथे ऑप्शन 1 मध्येच तुम्हाला दिसत आहे, हेच आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 4 जागतिक योग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो। तर जागतिक योग दिन म्हणजे उत्तर गोलार्धातला सर्वात मोठा दिवस म्हणजे 21 जून ज्याला आपण म्हणतो, तर त्या 21 जून या दिवशी जागतिक योग दिन साजरा केला जातो। तर महत्त्वाचे जे दिवस असतात तर प्रत्येक महिन्यात जवळपास 4 ते 5 महत्त्वाचे दिवस असतात, ते तुम्ही एका पेजवर लिहून काढावं। ते तुम्ही 1, 2, 3दा जरी वाचले तरी तुमच्या लक्षात येईल। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 5 संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे। तर संयुक्त राष्ट्रसंघाचे जे मुख्यालय आहे तर ते न्यूयॉर्क या शहरामध्ये आहे। कुठे? न्यूयॉर्क या शहरामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 6 भारतातील प्रस्तावित पहिली बुलेट ट्रेन कोणत्या दोन शहरादरम्यान धावणार आहे। तर पहिली जी बुलेट ट्रेन सुरू झालेली आहे तर ती कुठे कुठे धावणार होती, तर ती मुंबई व अहमदाबाद या दोन शहरांमध्ये धावणार आहे। ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे, मुंबई ते अहमदाबाद। आणि याला सहाय्य कोणी केलेलं आहे, तर जपान या देशाचे सहाय्य लाभलेलं आहे या प्रकल्पासाठी। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 7 काय दिलेलं आहे ते 2021 सालचे अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणास मिळालेले आहे। तर ते त्यावेळेचे हे करंट अफेअरचे प्रश्न आहेत, तर तुम्ही आत्ता सध्याचे करून ठेवा। तर 2021ला जे होतं अर्थशास्त्राचे नोबेल तर ते डेव्हिड कार्ड, जोशुआ अगिस्ट आणि गिडो इम्बेन्स या तिघांना मिळालेलं होतं। म्हणून ऑप्शन 4 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल, वरीलपैकी तिघांना मिळालेले होते अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 8 2022 पुरुष एकेरी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिसचा विजेता कोण आहे। तर त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता, कोण होता? डॅनियल मेदवेदेव। तर ह्याने 2022चा जो पुरुष एकेरी आहे ऑस्ट्रेलियन ओपनचा तो जिंकलेला होता। तर टेनिसशी संबंधित महत्त्वाच्या 4 स्पर्धा होतात, फ्रेंच ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन, अमेरिकन ओपन आणि विम्बल्डन ओपन, अशा 4 ज्या होतात त्या कोणत्या कोर्टावरती होतात तर ते देखील तुम्ही करून ठेवा। आणि त्याचे जे विजेते असतात वर्षातील 4 जे असतात त्याला आपण काय म्हणतो, तर म्हणजे ते ओपन टेनिसचे विजेते असतात, तर ते तुम्ही पाठच करून ठेवा, विजेता व उपविजेता, त्यावर एखादा तरी प्रश्न विचारला जातो टेनिसवरती। तर 2022ला ऑस्ट्रेलियन ओपनचा डॅनियल मेदवेदेव होता। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 9
बुलढाणा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर आता बुलढाणाचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांना तर हे माहीतच असायला हवं. तर बुलढाणा जिल्ह्यात एकूण 13 तालुके आहेत. तर आपण ज्या जिल्ह्याला फॉर्म भरला आहे त्या जिल्ह्याची तुम्ही भौगोलिक माहिती तुम्ही पाठच करून जावा. जसे की आता बुलढाणामध्ये तालुके किती आहेत, त्याप्रमाणे तिथे महत्त्वाचं काय काय म्हणजे कोणकोणती स्थळे आहेत किंवा तिथलं काय प्रसिद्ध आहे. तर आता लोणार सरोवर प्रसिद्ध आहे. तर अशा ऐतिहासिक ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरला त्या तुम्ही करून जावा. कारण एखादा तरी त्यावर प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि एका मार्काने मेरिट जाते. त्यामुळे कोणतीही गोष्ट तुम्ही मागे ठेवू नका. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता? तर आता भौगोलिक मी आत्ता सांगितलं, भौगोलिक तुम्ही करून ठेवा. म्हणजे त्याला कोणकोणत्या जिल्ह्यात सीमा लागतात, त्याप्रमाणे त्याचे तालुके कोणत्या दिशेला आहेत, पूर्वेला कोणता आहे, पश्चिमेला कोणता आहे. तर आता इथे आपल्या सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता विचारलेला आहे, तर लोणार. तर लोणार जो तालुका आहे बुलढाणा जिल्ह्यातील, आत्ताच मी सांगितलं लोणार येथे लोणार सरोवर आहे, खाऱ्या पाण्याचे उल्कापातामुळे निर्माण झाले. तर तो लोणार तालुका जो आहे तर तो सर्वात दक्षिणेकडील आहे बुलढाणा जिल्ह्यातील. ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणते ठिकाण बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाही? तर आता बुलढाणामध्ये जिल्ह्यामध्ये असलेली ठिकाणे कोणकोणती आहेत, तर लोणार सरोवर आहे, सिंदखेड राजा हा जो किल्ला आहे तर तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई तर यांचा जो जन्म आहे तो जिजामातांचा तर तो सिंदखेड राजा या किल्ल्यावरती झालेला होता. त्यांचा तो गड होता. त्याप्रमाणे सैलानी बाबा दर्गा जर तो जो आहे तर तो बुलढाणा जिल्ह्यात आहे. पण पानचक्की जी आहे तर ती बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाही आहे. तर पानचक्की जी आहे तर ती छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे, तुम्ही लक्षात ठेवा. ऑप्शन 4 जे आहे तर ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाही पानचक्की. पुढील प्रश्न क्रमांक 12. तर आता इथून गणिताचे प्रश्न आहेत. तर आता प्रश्न क्रमांक 12 काय दिलेला आहे तुम्हाला? एक फळ विक्रेता 1 रुपयामध्ये 22 लिंबू खरेदी करतो. म्हणजे रुपयाला 22 लिंबू तो खरेदी करतोय आणि काय करतो व 3 रुपयाला मध्ये 25 म्हणजे 3 रुपयाला 25 लिंबू या दराने तो त्या लिंबूंची विक्री करतो. तर त्याची नफ्याची टक्केवारी किती आपल्याला काढायची आहे. तर आता त्याची खरेदी किंमत दिली आहे. 1 रुपयामध्ये 22 लिंबू खरेदी करतोय आणि विकतोय कितीला? 3 रुपयामध्ये 25 याप्रमाणे विकतोय. तर आता एकूण किती नफा झाला आहे ते इथं आपल्याला आता काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे? तर याप्रमाणे आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर आपल्याला काय दिलेलं आहे? 1 रुपयाला 22 लिंबूची तो खरेदी करतोय. म्हणजे एका लिंबूची खरेदी किंमत काय असणार आहे? 1 रुपयाला जर 22 लिंबू असतील तर एका लिंबूची खरेदी किंमत काय असणार आहे? 1/22 रुपये. कारण हे 22 इकडे येणार म्हणजे 1/22 रुपये ही एका लिंबूची खरेदी किंमत झाली. आता काय करतो तो? 3 रुपयाला 25 प्रमाणे तो विकतोय. मग आता 1 लिंबूची विक्री किंमत काय असणार आहे? तर 3/25 रुपये म्हणजे हे 25 आलं. म्हणजे एका लिंबूची आपल्याला खरेदी किंमत माहीत झाली व एका लिंबूची विक्री किंमत माहीत झाली. तर आता नफा बरोबर काय असतं? विक्री किंमत वजा खरेदी किंमत असतं. विक्री किंमत आहे आपली 3/25 आणि खरेदी किंमत आहे 1/22. तर हे जर सॉल्व तिरकस गुणाकार केला तर 22 त्रिक 66 वजा 25 एक्के 25 भागिले 25 गुणिले 22 जर केलं तर ते 550 येतं. 66 मधून 25 गेले, राहिले किती? 41 आणि खालचं 550 म्हणजे 41/550 रुपये. हा काय झाला तर आपला एका लिंबू मागे नफा झाला 41/550 रुपये. तर आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. शेकडा नफा बरोबर काय असतं सूत्र? नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. तर हे सूत्र असतं. तर आत्ताच आपण नफा काढला 41/550 म्हणजे शेकडा नफा बरोबर नफा किती आहे? 41/550 भागिले एका लिंबूची खरेदी किंमत किती आहे? 1/22 आणि गुणिले 100ला हे गुणिले 100. तर आता हे 1/22 खालचं आहे तर हे काय होणार? तिकडे गेल्यावर वर 22/1 होणार म्हणजे 41/550 गुणिले 22/1 गुणिले 100 एवढा शेकडा नफा येणार आहे. तर आता इथे जर 11ने भाग घालला 11×5 = 55 11×0 = 0 11×1 = 11 11×2 = 22 म्हणजे वर काय आलं 2. आता 2ने जर भाग घालला तर या 50ने जर भाग घालला 50×1 = 50 50×2 = 100 मग राहिलं काय? 41 गुणिले हे 2×2 = 4 म्हणजे 41 गुणिले 4 जर तुम्ही केलं तर किती येतं? 164 येतं. काय येतं? 164 म्हणजे 164 हे काय झालं? टक्क्यामध्ये आलं आहे आपलं. शेकडा नफा आपल्याला किती होणार आहे? 164% जो आहे तर तो आपल्याला शेकडा नफा होणार आहे. तर याचा स्क्रीनशॉट देखील तुम्ही काढून घेऊ शकता. तर 164% शेकडा नफा होणार आहे. म्हणजे आपलं आन्सर काय असेल तर ते पर्याय क्रमांक 1 मध्येच दिलेलं आहे, त्याचं आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 13. तर इथे काय दिलं आहे आपल्याला? त्रिकोणाच्या कोनाचे माप
3 8 4 असे आहे, तर खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? तर आता हे 3 8 4 हे गुणोत्तर दिले 3 कोणाचं त्रिकोणाच्या. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर आता 3 8 4 गुणोत्तर कशाचं येतं? तर आता 3ने जर तुम्ही भाग घालवला तर येते 36ला, 12 त्रिक 36, त्याप्रमाणे 12 8 96 आणि 12 चौक 48, म्हणजे 3 8 4 हे तुम्हाला इथे ऑप्शन 1 मध्येच भेटत आहे. तर यासाठी तुम्हाला आज दुसरं काही करायची गरज नाही, तर ते ऑप्शनवरून तुम्ही डायरेक्ट काढू शकता. गुणोत्तर फक्त चेक करायचं 3 8 4 कशाचं येतं, म्हणजे हे आपल्याला ह्याचं स्मॉल गुणोत्तर काढायचं होतं. मग 36 96 आणि 48 हे 3 त्रिकोणाचे कोण असणार आहेत, जे की 3 8 या 4 या प्रमाणात येतात. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 14. राहुल, रीमा आणि रुही त्यांचेकडील 1072 रुपये हे अनुक्रमे 1 4, त्याप्रमाणे 2 3, त्याप्रमाणे 1 5. तर इथे थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे. 1/4, 2/3 व 1/5 असं प्रमाण लिहून घ्या तुम्ही. 1/4, 2/3 व 1/5 या प्रमाणात वाटून घेतात. वाढून नाही तर वाटून घेतात 1072 रुपये. तर राहुलच्या वाट्याला किती रक्कम येईल आपल्याला काढायचं. तर या अगोदर आपल्याला या तिघांचं गुणोत्तर काढावं लागेल. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर राहुल, रीमा आणि रुही या तिघांकडे काय आहे? 1/4 राहुलकडे आहे, 2/3 रीमाकडे आहे, 1/5 रुहीकडे आहे. तर यांचा जर छेद समान केला तर यांचा लसावी किती येतो? 4 त्रिकोण 12 पंचे 60 येतो. 60ला जर 4ने भागलं तर किती येतं? 15. परत 60 गुणिले 2/3 जर केलं तर ते किती येतं? 40 येतं. आणि 60 गुणिले 1/5 म्हणजे 12 पंचे 60, म्हणजे 15 40 12 हे राहुल, रीमा आणि रुही या तिघांचा आपल्याला गुणोत्तर आपण काढून घेतलं. तर आता एकूण रक्कम त्यांना किती? 1072 रुपये वाटून घ्यायचे आहे. आपल्याला काय करायचं? राहुलचा वाटा काढायचा. तर राहुलचं गुणोत्तर किती आहे? 15. पण तिघांचा वाट्यापैकी राहुलचं 15 आहे. एकूण जर बेरीज केली यांची 15 40 आणि 12 तर ती किती येते? 67 येते. म्हणजे राहुलचा वाटा काय असणार आहे? 67 पैकी 15 असणार आहे. म्हणजे 1072च्या 15/67 हा राहुलचा वाटा असणार आहे. म्हणजे 1072 गुणिले 15 भागिले 67 हे जर तुम्ही केलं तर किती येतं? हे जर सॉल्व केलं तर इथे 67नं जर भाग घालवला तुम्ही तर इथे 67नं भाग घालवल्यानंतर इथे 16 येतं इथं वर. म्हणजे 16 गुणिले 67 जर केलं तर 1072 येतं. हे 16 आलं आणि 16 गुणिले 15 जर तुम्ही केलं तर किती येतं? 240 येतं. डायरेक्ट तुम्हाला कॅल्क्युलेशन इथे करून मी सांगितलेलं आहे. तर 240 रुपये जो आहे तर तो 1072 पैकी राहुलचा नफा असणार आहे. म्हणजे आपला आन्सर काय असेल? तर प्राईस कशामध्ये दिले आपल्याला? तर ऑप्शन 1 मध्येच दिलेला आहे. तर 240 रुपये हा राहुलचा वाट्याची रक्कम असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 15. तर इथे काय दिलेलं आहे? जर xचे 65 इथे 655 दिले ना तर इथे 655 आहे. एक करेक्शन करा. तर या PDF मध्ये थोड्या चुका आहेत. तर xचे 65% आहे इथे, फक्त 65% करा. xचे 65% बरोबर yचे 13% असेल. तर y जर बरोबर जर 2000 असेल तर x बरोबर किती आपल्याला काढायचं आहे. तर आता कसं सॉल्व करतो आपण हे? तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. तर xचे 65% बरोबर yची 13% दिलेलं आहे आणि yची किंमत आपल्याला दिलेली आहे ते 2000 रुपये. तर xची किंमत काढायची आहे. तर आता जिथं y आहे तिथे 2 म्हणजे की 2000 तिथे किंमत टाकायची. xचे 65% म्हणजे x गुणिले 65 भागिले 100 बरोबर y किती आहे? 2000. yचे 13% म्हणजे गुणिले 13/100. हे 100ला हे 100 कट झालं. राहिलं काय? x हे x गुणिले 65 बरोबर 2000 गुणिले 13 राहिलं. तर आता हे 65 तिकडे काय होणार? भागाकारात जाणार. म्हणजे 2000 गुणिले 13 भागिले 65 होणार. तेरे किती आहेत? 13×5 65 आणि 2000 भागिले 5 जर केलं तर 5 चौक 20 म्हणजे किती येतं? हे 400 येतं. म्हणजे एक्सची किंमत आपल्याला इथे भेटली 400 ही. तर एक्स किती असणार आहे? तर तेच काढायचं होतं आपल्याला. 400 एक्स ही. तर इथे 400 जे आहे तर इथे ऑप्शन 3 मध्ये तुम्हाला दिसत आहे. तेच आपलं ॲन्सर असणार आहे. एक्स बरोबर 400. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 16. 10 करोड म्हणजे किती दशलक्ष म्हटलेलं आहे. तर आता 1 करोड म्हणजे किती दशलक्ष असतं? 1 करोड बरोबर 10 लाख. 1 करोड बरोबर काय असतं? तर 10 दशलक्ष असतं. म्हणजे 10 गुणिले 10. 1 करोड म्हणजे 100 लाख. म्हणजे 10 गुणिले 10 म्हणजे 1 करोड म्हणजे 10 दशलक्ष असतं. तर आपल्याला 10 करोड काढायचं आहे. 10 करोड म्हणजे काय येणार आहे? 100 दशलक्ष येईल. म्हणजे 10 करोड म्हणजे 100 दशलक्ष. कारण 1 करोड म्हणजे 10 दशलक्ष असतं. तर 10 करोड म्हणजे 100 दशलक्ष येईल. तर ते साधा प्रश्न होता. ऑप्शन 1 मध्ये दिले तेच आपलं ॲन्सर असेल. 10 करोड म्हणजे 100 दशलक्ष. दशलक्ष इथे दिले, लक्ष दिले नाही, तर त्यावरून तुम्ही काढू शकता.
पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 17. जर रणधीर यांच्या आजच्या वयातून 6 वर्षे कमी केली व उर्वरित वयास 18ने भाग दिला असता त्यांचे नातू अनुपचे आजचे वय येते. जर अनुप महेशपेक्षा 2 वर्षांनी लहान आहे व महेशचे आजचे वय 5 वर्ष असेल तर रणधीरचे आजचे वय किती आपल्याला काढायचं आहे. तर कसं सॉल्व करतो आपण हे. तर आता गणितात काय काय दिले ते अगोदर लिहून घ्यायचं. तर आपल्याला काय दिलं आहे, महेशचं आजचं वय दिलेलं आहे, किती 5 वर्ष दिलेलं आहे. आणि अनुप काय जो आहे तर तो महेशपेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. महेशचं जर वय 5 वर्ष असेल तर त्याच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान म्हणजे 5 + 2 म्हणजे 3 वर्ष हे वय कोणाचं आहे तर ते अनुपचं वय आलेलं आहे. आता पुढे काय म्हटले त्यांनी, रणधीर यांच्या आजच्या वयातून 6 वर्ष कमी केली व उर्वरित वयास 18ने भाग दिला तर नातू अनुपचे वय मिळते. तर अनुपचं वय आपल्याला 3 वर्ष मिळालेलं आहे. तर आता रणधीरचे वय इथे काय करायचं आपण x मानूयात कारण तेच आपल्याला काढायचं आहे. तर आता रणधीरच्या वयातून 6 वजा केले म्हणजे x + 6 आणि त्याला 18ने जर भागले तर काय नातू अनुपचे वय मिळते. अनुपचं वय किती मिळाले 3 वर्ष मिळालेलं आहे. म्हणजे x + 6 भागिले 18 बरोबर 3 हे समीकरण आपल्याला मिळालं. तर हे 18 तिकडे गुणाकारात जाईल म्हणजे x + 6 बरोबर 18 तरी 54. आता हे -6 तिकडे गेल्यावर +6 होईल म्हणजे x बरोबर काय होणार 54 + 6 म्हणजे x बरोबर किती होईल 60. x बरोबर 60 आलं ते आपण काय मानलंय तर रणधीरचे वय आपण मानलेलं आहे. तर x बरोबर किती आलं 60 येईल म्हणजेच. तर इथे तुम्हाला ऑप्शन 3 मध्ये दिसत आहे. तर रणधीरचे आजचे वय किती असणार आहे तर ते 60 वर्ष असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 18. अजय गणेशचा मित्र आहे. एका वयस्क इसमाकडे इशारा करत अजयने राकेशला विचारले की तो कोण आहे. म्हणजे एका वयस्कर व्यक्ती होता त्याच्याकडे हात केला व अजयने राकेशला विचारले की तो कोण आहे. मग राकेशने सांगितले की त्याचा मुलगा म्हणजे तो जो व्यक्ती आहे म्हातारा त्याचा मुलगा माझ्या मुलाचा काका आहे. त्या व्यक्तीचा मुलगा माझ्या मुलाचा काका आहे. तर वयस्क व्यक्ती आणि राकेश यांच्यात नाते काय असणार आहे. तर बघा इथे आता तो काय म्हणतोय त्या इसमाकडे बोट दाखवत अजयने राकेशला विचारलेलं आहे. तर राकेश काय म्हणतोय त्या माणसाचा मुलगा म्हणजे माझा मुलाचा काका. माझ्या मुलाचा काका म्हणजे काय तर माझा भाऊ असणार आहे. आणि त्याचा मुलगा म्हणजे तो जो व्यक्ती कोण असणार आहे तर त्या दोघांचे वडील असणार आहेत. म्हणजे कोणाचा तर राकेशचा वडील असणार आहे आणि त्याच्या भावाचा मुलगा म्हणजे त्याला तो काका लागतो राकेश म्हणजे त्या माझ्या मुलाचा काका आहे म्हणजे त्याचा भाव. म्हणजे राकेश आणि त्याचा भाव हे त्याच्या वडिलाची 2 मुले झाली. म्हणजे आपल्याला काय विचारले राकेश आणि त्या इसमात काय नाते आहे तर राकेशचे कोण असणार आहेत तर ते वडील असणार आहेत. म्हणून ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 29. तर आता हे ते कोडिंग डिकोडिंगवरती आधारित हा प्रश्न आहे. काय दिले एका सांकेतिक भाषेत आउटर हे *S59# असे लिहिले जाते. त्याप्रमाणे रेड्स READS हे #9562 असे लिहिले जाते. तर त्याच सांकेतिक भाषेत सीट हे कसे लिहिले जाईल. तर आता कशाला काय संकेत वापरला आहे तो आपल्याला इथे काढावा लागेल. तर आता इथे तुम्ही पाहू शकता. तर आउटरसाठी इथे त्यांनी दिले तर इथे आपण लिहून घेतलेलं आहे. रीडसाठी काय दिले ते. तर आता इथे जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर आता इथे E दिसत आहे तुम्हाला इथे E दिसत आहे. पण इथे काय कॉमन दिसते तुम्हाला तर इथे 5 पण कॉमन दिसत आहे. इथे हॅश पण कॉमन दिसत आहे आणि इथे 9 पण कॉमन तुम्हाला दिसत आहे. तर इथे जर आता इथे 4 नंबरला E आहे इथे 4 नंबरला 9 आहे. इथे 2 नंबरला E आहे म्हणून आपण E बरोबर 2 9 जर घेतलं. पण बाकीचं तुम्ही काय सांगू शकता का Sला काय येतं किंवा Aला काय येतं किंवा Tला काय होतं तर हे निश्चित आपण यावरून काढू शकत नाही SC80साठी. म्हणून याचा ॲन्सर काय असणार आहे निश्चित सांगता येत नाही. कारण काय त्यांनी माहितीच दिली नाही ना बाकीची त्यामुळे निश्चित सांगता येत नाही. तर इथे त्यांनी उत्तर जरी 925% दिलं असलं तरी आपलं काय आन्सर आहे तर यावरून आपण निश्चित सांगू शकत नाही कारण माहिती अपुरी आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 20.
28 फेब्रुवारी 2021 रोजी इस्रोने सोडलेल्या उपग्रहाचे नाव काय आहे? तर आता इस्रोच्या ज्या मिशन असतात दरवर्षीचे महत्त्वाचे, तर ते तुम्ही मोहीम म्हणजे आत्ता चांद्रयान 2 झाले, तर त्याबद्दल आता तुम्हाला विचारू शकतात पोलीस भरतीमध्ये. त्याचं लँडरचं नाव काय, रोव्हरचं नाव काय, ते किती तारखेला सोडलं, कधी पोहोचलं, हे तुम्ही पाठच करून ठेवा. त्याचं वजन किती होतं, कारण अशा गोष्टी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. कारण आता तरी दुसऱ्या कोणत्या परीक्षेत त्याच्याबद्दल काय विचार नाही, पण पोलीस भरतीला विचारू शकता चांद्रयान 2 बद्दल. तर तो पार्ट करंट अफेअरसाठी तुम्ही करून जावा, कारण 1 मार्क जरी तुमच्या हक्काचा आहे तर तो जर नाही मिळाला तर एका मार्कामध्ये मुले बाहेर पडतात. तर त्यामुळे तुम्ही हा टॉपिक करूनच जावा चांद्रयान 2. तर आता इस्रोने जो उपग्रह सोडलेला होता 28 फेब्रुवारी 2021ला, तर त्याचं नाव काय होतं? तर सिंधुनेव होता, HDSAT होता आणि पुनिटी, हे तिन्ही जे ग्रह इस्रोने सोडले होते. म्हणून ऑप्शन 4 जे आहे तर यापैकी सर्व इस्रोने 28 फेब्रुवारी 2021 साली हे उपग्रह सोडले होते. पुढील प्रश्न क्रमांक 21. 14वे रत्न दाखवणे म्हणजे काय? तर आता 14वे रत्न दाखवणे म्हणजे एखाद्याला खूप मार देणे किंवा खूप चोप देणे म्हणतो. म्हणजे काय, इथे कशामध्ये दिले? ऑप्शन 3 मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता. एखाद्याला मार देणे म्हणजे 14वे रत्न दाखवणे. तर वाक्यप्रचाराचा अर्थ होता. पुढील प्रश्न क्रमांक 22. मनोहर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर आता रूप मनोहर तुम्ही म्हणता, मनोहर म्हणजे काय, सुंदर या अर्थाने शब्द वापरतात. रूप मनोहर, देवाची गाणे वगैरे तुम्ही ऐकले असेल, तर मनोहरच म्हणजेच काय, सुंदर, त्याचा समानार्थी शब्द आहे. मनोहर देखणे सुंदर हे त्याचे समानार्थी शब्द आहेत. ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. तर समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द, तर यामध्ये तर तुमचा एकही मार्क गेला नाही पाहिजे, कारण मराठी ग्रामरला तर काय सिलेबसच्या बाहेरच येत नसतं, तेवढंच तुम्हाला लिमिटेड सिलेबस आहे, तर त्यामध्ये तुम्ही मार्क घालवू नका. पुढील प्रश्न क्रमांक 23. शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज शब्द समूहाबद्दल योग्य शब्द निवडा. तर आता शेतकऱ्यांना सरकारतर्फे जे कर्ज मिळतं त्याला आपण काय म्हणतो? तर तगाई म्हणतो. काय म्हणतो? तगाई. शेतकऱ्यांना म्हणजे एक प्रकारचं कर्ज जे उपलब्ध करून देतं सरकार, त्याला तगाई असे म्हटले जाते. पुढील प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी भाववाचक नाम कोणते? तर गरीब, श्रीमंत, गरिबी की गंभीर. तर गरिबी असा जो शब्द आहे, तर गरिबी ह्या चारपैकी जो आहे तर तो भाववाचक नाम आहे गरिबी. ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल गरिबी. पुढील प्रश्न क्रमांक 25. आमचे शरीर सदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. तर आमचे शरीर सदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. तर हे विधान कोणत्या वाक्या प्रकारात येते? तर आता आमचे शरीर सदृढ व्हावे हा काय आहे? तर आमचा उद्देश आहे, म्हणूनच आम्ही काय करतो? योगासने करतो. म्हणजे शरीर सदृढ व्हावे आपला उद्देश आहे म्हणून आपण योगासने करतो. तर आपण केले असते का शरीर सदृढ झाले नसते? तर नाही. म्हणजे हे जे उद्देशबोधक उभ्या नव्हे म्हणून हे जे अव्यय वापरलेलं आहे. तर उद्देशबोधक उभ्या नव्हे अव्ययाने जोडलेली जे वाक्य असतात तर ते मिश्र वाक्यामध्ये मोडतात. म्हणून ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. हे जे आहे तर ते मिश्र वाक्याचा प्रकार आहे. तर मित्रांनो, आपला जो बुलढाणा पोलीस भरतीचा दिनांक 2018 साली झालेला जो पेपर चालू आहे तर त्याचा आज आपण ते भाग 1 पाहिलेला आहे, ज्यामध्ये आपण त्याचे महत्त्वाचे असे सुरुवातीचे 25 प्रश्न कव्हर केलेले आहेत. तर तुम्हाला जर या प्रश्नामध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.